नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट श्योर जॉब मध्ये। तर आज आपण बघणार आहोत इंटरव्ह्यू टिप्स ज्या आता खूप गरजेच्या आहेत सगळ्यांसाठी। तर पहिलं, जेव्हा तुम्हाला कंपनीकडून येईल एखादा कॉल येईल की तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे, त्यावेळेस जाताना तुम्ही काय तयारी केली पाहिजे। पहिली गोष्ट आहे जॉब डिस्क्रिप्शन। तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय केलेला आहे त्याचं जे जॉब डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही पूर्णपणे वाचा। एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर ती समजून घ्या जायच्या आधी, कारण त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तिथे तुम्हाला काय कॉमन क्वेश्चन विचारले जातील कंपनीकडून याची तयारी करा। जनरली सगळीकडे सुरुवात थोडीशी कॉमन क्वेश्चननी विचारली जाते, तर ते करताना तुम्ही कुठे घाबरलं नाही पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स लेवल दिसला पाहिजे, याची तयारी तुम्ही आधी करू शकता। तिसरा पॉइंट आहे ड्रेसिंग। जाताना व्यवस्थित फॉर्मल कपडे घालून जा, कॅज्युअल जीन्स वगैरे घालून जाऊ नका। शक्यतो इंटरव्ह्यूच्या वेळेला स्वच्छ धुतलेले इस्त्री केलेले कपडे घालून जा, त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो। अगदी नवीन कपडे घातले पाहिजे असं नाही, पण मेनली हायजीन बघितलं जातं एखाद्या कंपनीकडून इंटरव्ह्यूच्या वेळेला, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। चौथी गोष्ट असते तुमचं बॉडी लँग्वेज। किती पॉझिटिव्हली तुम्ही चालता, किती पॉझिटिव्हली तुम्ही बोलता, हे तिथं बसणारा HR बाकीचे लोक तुम्हाला जज करत असतात। त्यामुळे त्या गोष्टींकडे तुम्ही मेनली लक्ष द्या की आपण कुठे डाऊन झालेलं दिसत नाहीये ना, मला टेन्शन आल्यामुळे घाबरगुंडीमुळे माझ्या काही चुका होत नाहीयेत ना, और मी काही तिथं त्यांच्या लक्षात येईल असं माझ्याकडून काही होत नाहीयेत ना, या गोष्टीची तुम्हाला तिथे त्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहिजे आहे। नंतरची गोष्ट असते अचीवमेंट्स। जेव्हा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूच्या वेळेला विचारतील तुमच्याबद्दल माहिती सांगा वगैरे, त्यावेळेला बाकीची सगळी माहिती सांगताना तुम्ही आत्तापर्यंत ज्या अचीवमेंट्स केलेल्या आहेत तुमच्या कॉलेज करिअरमध्ये, और तुम्ही जर पहिला जॉब केलेला असेल कुठे, तर त्यामध्ये ज्या तुमच्या चांगल्या अचीवमेंट्स आहेत त्या तुम्ही नक्की त्यांना सांगा। त्याचा इम्पॅक्ट अतिशय चांगला आणि पॉझिटिव्ह पडतो। सिच्युएशनल क्वेश्चन्स म्हणजे आता बरेचदा एखादी कंपनी इंटरव्ह्यू घेताना तुम्हाला असं झालं तर काय होईल किंवा तसं झालं तर काय होईल असे प्रश्न तुम्हाला विचारून तुमचा व्ह्यू बघत असते की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात। एखादी जर ड्रास्टिक सिच्युएशन आली तर त्यामध्ये तुम्ही ती परिस्थिती हँडल करू शकता की नाही, या गोष्टी चेक केलेल्या जातात। तर त्यावेळेला सिच्युएशनल क्वेश्चन जर तुम्हाला विचारले तर थोडासा पॉज घ्या, स्माइल करा, पॉज घेऊन शांतपणे उत्तर द्या आणि तुम्ही ती परिस्थिती हँडल करू शकता। त्या पॉझिटिव्ह राहा, कॉन्फिडंट राहा बोलताना सांगताना जे काही प्रश्न आहेत त्याबद्दल। नंतरचा प्रश्न असतो, कंपनीला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, कंपनी शेवटी तुम्हाला विचारते तुम्हाला आमच्याबद्दल काही प्रश्न आहेत का, तर असं नको की नाही असं नाही, मला अजिबात काहीच प्रश्न नाही आहेत वगैरे। जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केलं असेल कंपनीच्या वेबसाईट तर तुम्हाला प्रश्न पडणार, तर तुम्ही तुमचे जे प्रश्न तुम्हाला नेहमी पडणारे असतात ते प्रश्न आधी प्रिपेअर करून ठेवा की जेव्हा कधी तुम्ही कुठल्या इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेला ते तुमचे प्रश्न प्रिपेअर्ड असतील। नंतरचा प्रश्न असतो तुमचा सॅलरी डिस्कशन। एखाद्या कंपनीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला सॅलरी डिस्कशनसाठी बोलवलं जातं। त्यावेळेला तुम्हाला जे त्यातले कॉलम समजले नसतील और डिडक्शन समजले नसेल और जी ऑफर दिली गेली असेल त्यामध्ये जर काही तुम्हाला समजत नसेल तर ते तुम्ही आधीच क्लिअर कट त्यांना विचारू शकता आणि त्यानंतर ती ऑफर स्वीकारायची का नाही हा तुमचा कॉल असतो, त्याप्रमाणे तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकता। जर एखादी त्यामधला कॉलम और टर्म्स कंडिशन तुम्हाला समजली नाही तर तुम्ही ती त्यांना विचारून क्लिअर करू शकता। नंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा असतो फॉलोअप। आता बरेचदा कसं होतं, कंपनीला जर एखादं कॅन्डिडेट आवडलं तर ती इमिजिएट कॉल करते और तुम्हाला मेल टाकते आणि सांगते की तुमचं पुढे सेकंड राऊंडसाठी और तुमचं सिलेक्शन झालं असेल तर डिस्कशनसाठी या वगैरे। पण जर तुम्हाला कंपनीकडून कॉल वगैरे आला नाही तर कंटिन्यू तुम्ही फॉलोअप घेणं, कंटिन्यू त्यांचा तुम्हाला जो नंबर मिळालेला आहे HRचा किंवा ज्या कोणी कंपनीचा नंबर, तिथे कंटिन्यू फॉलोअप करणं अतिशय चुकीचं आहे। सिलेक्शन झालं तर नक्की कॉल येईल। जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला माहिती पाहिजे आहे त्याच्याबद्दल, तो तुम्हाला ज्या मेलवरून तुम्हाला ईमेल आला होता इंटरव्ह्यूसाठी त्या मेलमध्ये तुम्ही लिहू शकता की माझं सिलेक्शन झालं आहे का नाही ते तुम्ही मला सांगा, आणि जर झालं नसेल तर त्याचं रिझन काय आहे तुम्ही विचारू शकता। कारण हे रिझन जर तुम्हाला समजलं तर पुढच्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही ती चूक करणार नाही और त्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड राहू शकता। ह्या अशा टिप्स तुम्हाला जर कंटिन्यू पाहिजे असेल तर आम्हाला फॉलो करा। यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकवरती तुम्ही कुठेही फॉलो करू शकता
आणि असेच नवीन नवीन टिप्स तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.